गोरसेनेचे जोडो मारो व प्रतिमा दहन आंदोलन। गोरसेना व सकल विमुक्त जातीच्या वतीने 8 डिसेंबर 2013ला प्राध्यापक संदेश चव्हाण, राष्ट्रीय गोरसेना अध्यक्ष यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान विमुक्त जातीमधील होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी व जन आक्रोश मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले असताना गोरसेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मोर्चा संपल्यावर निवेदनकर्ते निवेदन देण्यासाठी गेले असता अतुलजी रावे बहुजन कल्याण मंत्री विधिमंडळात हजर असताना ही निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही व इतर कोणत्याही मंत्र्यांनी सुद्धा वेळ दिला नाही करिता ही बाब संपूर्ण महाराष्ट्रातील 5 कोटी विमुक्त जाती अ वर्गातील लोकांची हेतुपूर्वक दखल न घेतल्याने निदर्शनास आली। या घटनेचा निषेध म्हणून गोरसेना व सकल विमुक्त जातीच्या वतीने शिंदे फडणवीस, अजित पवार व अतुल रावे यांच्या प्रतिमेला जोडे मारो व प्रतिमा दहन आंदोलन अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये केलेले आहे। गोरसेनेच्या वतीने व समस्त पिजा प्रभागातील 14 जातीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जोडेमारा आंदोलन केलेलं आहे। यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे यांचा आम्ही जोडेमारा आंदोलन केलं आहे आणि त्यांच्या प्रतिमेचं दहन केलं आहे। आणि यामागचं कारण असं आहे की मागील 8 डिसेंबरला विधिमंडळावर गोरसेनेच्या वतीने व समस्त पिजा प्रभागातील 14 जातीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर तिथं मोर्चा काढण्यात आला होता। त्या मोर्चामध्ये आम्हाला मोर्चेकरांना टाईम देण्यात आला होता 3:30चा आणि ज्यावेळी 3:30ला त्या ठिकाणी आम्ही विधिमंडळात गेलो की आमचे जे वरिष्ठ गेले निवेदन देण्यासाठी, त्यावेळेस तिथे सांगण्यात आलं की या ठिकाणी एकही मंत्री सभागृहामध्ये उपलब्ध नाही आहे। अतुल सावेजी यांनी टाईम देऊन सुद्धा ते सुद्धा सभागृहात निवेदन घेण्यासाठी उपलब्ध नव्हते आणि ज्यावेळेस तिथं आम्ही 1 तास त्यांची वाट बघितली त्यावेळेस ते अतुलजी सावे तिथून समोरून जाताना आमच्या लोकांना दिसले। म्हणजे याचा अर्थ आहे की या लोकांनी जाणून बुनून या समाजाला कुठंतरी कमी लेखलं आहे आणि या समाजाची भावनेशी खेळलेलं आहे। आणि जर या विधिमंडळामध्ये या विजा प्रभागातील जवळपास 40,000 लोकांनी त्या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला होता। हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून जर ही सरकार आमची दखल घेत नसेल, आमच्या आंदोलनाची दखल घेत नसेल तर हे सरकार मुद्दामून काहीतरी कुठंतरी खेळ करत आहे आणि आमच्या जे मागण्या आहेत त्या मागण्याला कुठंतरी दुजोरा देण्याचं काम करत आहे। यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या की विजय कॅटेगरीमध्ये जे बोगस घुसखोरी चालली आहे ती घुसखोरी कुठेतरी थांबवावी आणि घुसखोरी थांबवण्यासाठी SIT नेमण्यात यावी, जेणेकरून त्या SITच्या मार्फत चौकशी होऊन ज्यांनी बोगस प्रमाणपत्र दिले आहेत किंवा ज्यांनी बोगस प्रमाणपत्र दाखल करून नोकऱ्या मिळवल्या आहेत, चांगल्या शिक्षणाच्या ठिकाणी लागलेल्या आहेत, त्यांच्यावर योग्य कारवाई होण्यात यावी। नंतर आमच्या आणखी 2-3 मागण्या आहेत त्याच्यामध्ये जिल्हा निवड समितीमध्ये जात पडताळणी समितीमध्ये एक आमचा प्रतिनिधी असावा किंवा मग SIT मार्फत चौकशी करून त्याच्यावर कारवाई होईल। अशा 3-4 मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलेलं होतं। तर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी हातगाव ठिकाणीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जोडेमारा आंदोलन करत आहोत। आता याच्यानंतर वरिष्ठाकडून जे आम्हाला आदेश येतील ते आम्ही करू, परंतु इथल्या सरकारला सांगणं आहे आमचं की विजा कॅटेगरी जवळपास 5 कोटी लोकसंख्या आहे आणि ही लोकसंख्या जास्त 62 मतदारसंघामध्ये आहे, विधानसभा मतदारसंघामध्ये। जर आमच्या मागण्या यावेळेस मान्य नाही केला तर या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या 62 आमदारांना कसं घरी बसवायचं ते आम्ही ठरवू।